श्री स्वामी समर्थ. गावाकडचं छान असं सकाळचं वातावरण. खूप सारं ऊन झालेत, 10:30 वाजलेत, पण खूप सारं ऊन झालेले. आणि इकडे आमचे सगळं मंडळ निवांत बसलेलं आहे. 2 शेळ्यांना लवकर पिल्लं होणार आहेत, वाट बघतोय, पण अजून काय झालेली नाही आहेत. हे बघा, त्यांना नंतर मामा दारं झाली की सोडतील. कोणातरी आवाज काढते कन्याचा, कोण आहे काय माहिती, कंटाळा आला असेल. तर केवढं ऊन झाले बघा. तिकडे आत्यानी शेण ठेवले सारवायला, सारवून घेतील काय राहिलंय ते. दळण निवडायचंय गव्हाचं, अजून म्हटलं तर ज्वारीचं नाही, मका निवडून आणायची आहे, म्हणजे निवडून दळून आणायची आहे. तर आज बेत काय आहे भाजीमध्ये, तर छान भाकरी झालेली आहेत बनवून. इकडे बघा, छान अशी हरभऱ्याची भाजी बनवायची आहे. थोडी मिक्सरला हे करून आणली, मी बारीक करून आणली, त्याच्यात बेसन मिसळले. आणि इकडे ज्या वाळलेल्या मिरच्या होत्या, घरचे जे लाल तिखट आहे ना, ते तिखटच नाही आहे म्हणून काही म्हणलं, थोड्या वाळलेल्या मिरच्या होत्या, त्या बारीक केल्यात मिक्सरला. इकडे छान अशी मूगडाळ घालणार आहेत आत्या त्या भाजीमध्ये. आणि लसूण घेतलेला असा खुडून लसूण घातला ना फोडणीला की खूप छान असा लागतो टेस्टला. आणि मस्त इकडे अशा भाकरी बनवलेल्या आहेत. ह्या भाकरी ज्या आहेत ती थोडीशी भाजी राहिली ती शिल्लक, मग त्याच्या आत्याने छान अशा भाकरी बनवल्या आहेत. खाली मस्त अशा भाकरी, चपात्या, असं आहे आजचं स्वयंपाकामध्ये. आज काय त्या मावशी येणार नाही आहेत. इकडे छान पाणी गरम करायला ठेवले आत्यानी फोडणीसाठी. दूध झालेल्या आरावरती गरम. छान आज असा बेत आहे. हरभऱ्याची भाजी, भाकरी. गणेश गेलेला आहे शाळेत, तर आज त्या मावशी नाही येणार आहेत, कारण घेवडा उद्या तोडायचा आहे. मग म्हणलं चला तोपर्यंत आपली कामं उरकून घ्यावीत. तर बघूयात, रामफळ पिकले. कोंबड्या बघा तिकडे लिंबाच्या झाडाच्या खाली जाऊन बसलेले असतात उकरत. सावली पण आहे खूप छान अशी. आत्याने छान सकाळी असं सगळा पाला गोळा करून टाकलेला आहे झाडू मारून. आणि बघूयात रामफळ पिकले का. खूप गोड आहेत आमच्या झाडाची रामफळं. तर नाही, अजून थोडा लाल लाल कलर आलेला आहे. आत्यांचं चालू आहे आज सडा मारायचं. गहू पण काढलेत आत्याने बाहेर. गहू आता थोडेसेच राहिलेत, मग ते एक दळण करायचं गव्हाचं. आणि नंतर ते बाकीचे आम्ही आता चालू केले ते छोट्या पिल्लांना चारायला. माझी झालेलीत कपडे धुवून. आत्यांचं छान असं सडा, जरा डबे वगैरे खाली केले जे घासायचे राहिले होते ते. आणि आज काय बायका नाही आहेत, त्या मावशी नाही आहेत आज. उद्या घेवडा तोडायचा आहे, भेंडी तोडायची, उद्याच तोडायची. आज खरी तोडायची ते, पण नाही म्हणलं, नको म्हणलं, उद्या तोडावी. उद्या गाडी जाते, कारण आत्यांचं चालू तर सडा. इकडचं थोडंसं सारवण घेतलंय. तर असं म्हणजे रानातली कामं नसली की आम्हाला घरातली कामं उरकावी लागतात, कारण घरातल्या पण कामांना वेळ मिळत नाही. शेळ्या आज शांत बसल्यात, कारण काल दुपारी उशीरपर्यंत हे सोडलेल्या होत्या ना, मामाने अजून सोडलं नाही त्यांना. कोंबड्या पण आत गेल्या आहे ना, कोंबड्या फिरल्या आणि मानानेच आत गेल्यात. तर हे बघा, छान असं आत्याने घेतलंय हे करून सडा टाकून. इकडचं काल आत्याने छान असं चुलीला पोतारा वगैरे सगळं हे करून देऊन घेतलेले. हे आवरायचं आहे आम्हाला, अजून जेवण करायचं आहे. माझं पण चालू होतं आतलं सगळं काम. आणि हिचं चालू आहे ओरडणं. हे बघा माझ्या मागेच आहे. तर माझं काय आत काम चालू आहे. हे काल आत्याने स्वच्छ सगळं सारवून घेतलंय, कारण काय होतं, वेळ मिळत नाही. मग असं का रानातलं काय काम नसलं की मग हे करायचं. तर इकडचं पण छान असं सारवून घेतलंय. तर ही आहे आमची छोटीशी आतली रूम. ती चालू आहे माझं आज सगळं आवरणं. हे इकडून सुरुवात केली आहे मी. ते कपाट हे सगळं पुसून घेतलेलं आहे. आत्याने ही रूम त्या दिवशी सारवून घेतलेली होती. मग हे मला जरा थोडीशी भांड्याची मांडणी, ती छोटी मांडणी घ्यायची आहे स्वच्छ आवरून. जरा जास्तच धूळ बसलेली असते, जरा नाही जास्त धूळ बसलेली असते. आणि इकडे जे एक्स्ट्राचं सामान आहे ते मी सगळं ठेवलेलं आहे. तिथे मला पडदा शिवायचा आहे खरं. ते सगळं पोत्यांमध्ये एक्स्ट्राची भांडी वगैरे मी सगळी घासून स्वच्छ दसऱ्यामध्ये बांधून ठेवलेली आहेत. खूप धूळ झालेली आहे, मग सगळं घ्यावं म्हटलं आवरून. तर इकडे छान असं आमचं छोटंसं देवघर म्हटलं तरी चालेल. इकडे मग म्हटलं चला आज वेळ आहे तोपर्यंत घ्यावं घर सगळं आवरून. काय आपलं जास्त काय नसतं, थोडं थोडं जे काय आहे ते व्यवस्थित. धूळ बसलेली असते, कारण खाली आहे सारवायचं, त्याच्यामुळे झाडू मारायला गेलं की धूळ बसते. आणि मग म्हटलं चला ही आमची मांडणी स्वच्छ, मी आता ही भांडी सगळी खाली घेणार. आणि ही मी दसऱ्याच्या वेळेस ह्या मांडण्या सगळ्या घासून स्वच्छ वरती हे केलेल्या होत्या, बांधून टाकलेल्या होत्या. ती भांडी काढून मी ही मांडणी स्वच्छ पुसून घेणार आहे. तू नको ओरडू, ही सारखी ओरडत असती, मला व्हिडिओज काढून देत नाही, खूप आवाज करते आहे बघा ही. तर असं चालू होतं माझं आजचं घरातलं थोडंसं आवरायचं काम. तर चला रानात जायचं आज आम्हाला. थोडंसं मिरचीचं रोप तयार करायचं, ते टाकायचं ट्रेमध्ये. तर जेवण करतो, जातो. थोडंसं भुसकट पण राहिलेलं आहे भरायचं. गणेश येईल आता शाळेतून, तर जेवण करतो, आवरतो आणि जातो रानामध्ये. आज आत्यांचं जोरदार सारवून चालू आहे. झालं आता, एवढं झालं आता महिनाभर मारणी. तिकडची फक्त एक छोटीशी रूम राहिलेली आहे सारवायची.
ते काय एवढं काय वापरण्यात नसतं, पण इकडं सारखं वापर असल्यामुळे काय होतं, बरेच दिवस झालं सारवलेलं नव्हतं. म्हणून आत्याने आज वेळ येतोपर्यंत छान आहे बघा, चुलीला पण थोडंसं शेणाचा हात हे करून घेतला तर सारवलं की झालं. मग चकाचक सगळं झालेलं आहे. कोंबड्यांचा का आवाज चालू आहे बघूया आपण. कोंबडीनं अंडं घातलं असेल आणि थोडंसं खायला टाकलं त्यांना तिकडे, तर बसल्यात खात. काहीतरी काळ्या बहुतेक आल्यामुळं घाबरल्या वाटतं. तर आता जेवण करायचं आहे. एवढं सारवून झालं की मग आम्ही बसतो जेवायला. माझं पण आतलं आवरून झालेलं आहे. लाईट गेली त्यामुळे मला काहीच आतमध्ये दिसत नाही आहे. कसं वाटलं आमच्या आत्यांचं सारवण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचं छोटंसं हे घर ते पण कसं आहे ते पण नक्की सांगा.